नमस्कार मैत्रिणींनो, कितीही थंडी असली तरी आईस्क्रीम किंवा मस्तानी पाहिलं तर आपल्याला त्याचा मोह आवरत नाही. तर आज आपण न्यू इयर स्पेशल घरच्या घरी भरपूर आईस्क्रीम टाकून मँगो मस्तानी तयार करणार आहोत. अतिशय सोपी पद्धत वापरून आणि कमी खर्चामध्ये आपली ही मँगो मस्तानी तयार होते. मी इथं 1 लिटर दुधापासून मँगो आईस्क्रीमचा बेस तयार करून घेतलेला आहे. आईस्क्रीमचा बेस तयार करण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती वापरता येतात, पण मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तो कसा तयार करायचा ते सांगितलेले आहे. आईस्क्रीमचा बेस तयार झाल्यानंतर तो एक रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचा. नंतर दुसऱ्या दिवशी काढून कमीत कमी अर्धा तास बाहेर ठेवल्यानंतर तो थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर त्याला बीटरच्या साहाय्याने आपण त्याचे सॉफ्ट असे आईस्क्रीम तयार करून घेत आहोत. आईस्क्रीमच्या बेसमध्ये बीटर हे फिरवताना 1 मिनिटभर फिरवायचे, नंतर परत 30 सेकंद थांबायचे आणि नंतर पुन्हा ते फिरवायचे. असे करून करून आईस्क्रीम तयार करून घ्यायचे. सतत बीटर जर फिरवत राहिले तर बीटर आपले हे खराब होऊ शकते. आईस्क्रीममध्ये टाकण्यासाठी मी इथे मँगो पल्प जो मी प्रिझर्व्ह केलेला होता तो काढून घेत आहे. थंडीच्या दिवसामध्ये आता आपल्याला आंबे मिळणार नाहीत, म्हणून हा प्रिझर्व्ह केलेला मँगो मस्तानी करण्यासाठी वापरत आहे. मँगो पल्प हा आईस्क्रीममध्ये थोडा प्रमाणातच टाकायचा. जर तो नसेल तर मँगोचे इमल्शन मिळते, ते टाकले तरी देखील चालते. तसेही आपण मस्तानी तयार करताना मँगो पल्प हा वापरणारच आहोत. आईस्क्रीम हे जास्त असल्याने मी त्याचे 2 भाग करून घेतले आणि आता एक भाग त्याचा मी बीट करून घेते. त्यामुळे आईस्क्रीम बीट देखील छान होईल आणि ते फुलेल देखील छान. आईस्क्रीम हे पहिले थोडे हार्ड असते, म्हणून ते बीटरवर 1 नंबरवरच फिरवायचे. जसे ते सॉफ्ट होईल त्यानंतर ते 2 किंवा 3 नंबरवरती फिरवून ते छान सॉफ्ट करून घ्यायचे. आईस्क्रीम हे छान सॉफ्ट झालेले आहे. पुन्हा एकत्र करून ते बीटरच्या साहाय्याने सॉफ्ट करून घेते. मँगो पल्प पण हा बीटरच्या साहाय्याने सॉफ्ट करून घेते. तो तुम्ही मिक्सरमध्ये जरी केला तरी देखील चालेल. मी आईस्क्रीममध्ये कलर येण्यासाठी थोडासा मँगो इमल्शन देखील टाकते. हे अगदी ऑप्शनल आहे. सॉफ्ट केलेले मँगो पल्प देखील आईस्क्रीममध्ये टाकून पुन्हा एकदा बीटरच्या साहाय्याने आईस्क्रीम फिरवून घेते. मिनिटभर बीटरच्या साहाय्याने आईस्क्रीम फिरवल्यानंतर आईस्क्रीम हे तयार झालेले आहे. तयार झालेले आईस्क्रीम हे आपल्याला एका एअरटाईट डब्यामध्ये भरून द्यायचे आहे आणि 5 ते 6 तासासाठी ते फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहे. म्हणजे आपले आईस्क्रीम हे तयार झाले. मस्तानी तयार करण्यासाठी मँगो पल्प हा मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते. मँगो पल्प हा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर त्याचा दाटसर असा रस तयार होतो, म्हणून त्यामध्ये अगदी थोडेसे पाणी टाकून घेते. त्याचप्रमाणे गोडासाठी थोडीशी साखर देखील टाकून घेते. मस्तानीमध्ये आपल्याला मँगोचा रस पिता येईल इतपत आपल्याला रस हा घट्ट हवा आहे. तो फार पाण्यासारखा पातळ करू नये. तसेच ह्या रसामध्ये 2-3 स्कूप हे आईस्क्रीमचे देखील टाकून घेतले. त्यामुळे मस्तानी पिताना त्याची टेस्ट ही फार छान लागते. आईस्क्रीम तर आपले रेडीच आहे आणि आंब्याचा रस देखील तयार झालेला आहे. आता मस्तानी तयार करूयात. आता ग्लासमध्ये मी प्रत्येकी 1-1 स्कूप पहिल्यांदा आईस्क्रीम टाकून घेतले. नंतर त्यामध्ये तयार केलेला आंब्याचा रस हा टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा त्यावर आता छानपैकी भरपूर असे आईस्क्रीम टाकून घेते. अशी मस्तपैकी घरच्या घरी आपली अगदी भरपूर आईस्क्रीम वापरून तयार केलेली मँगो मस्तानी ही तयार झाली. थंडीमध्ये अतिशय थंड आणि चविष्ट अशी मस्तानी तयार झालेली आहे. नवीन वर्षाची सुरुवात मस्त थंड अशा मँगो मस्तानीने केली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आईस्क्रीमवर पुन्हा मँगोचा रस टाकून घेतलेला आहे, म्हणजे ती दिसायलाही छान दिसते आणि अगदी हवीशी वाटते. अशी ही मँगो मस्तानीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. मस्त अशा मँगो मस्तानीच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.